किंवा आमच्या घराला बाळूमामांचा आशीर्वाद कसा लाभला नाही, रुपडी गावाला खोटा जसा जन्म म्हणतात पुस्तकात पण आहे, त्याची मी गोष्ट तुम्हाला सांगतो. आता या ठिकाणी सकाळी गोविंदकार म्हणतात हे महात्मा पुजारी यांचं वडील रेंदाळ गावचे, आणि त्यांचे वडील आईच्या पोटात 27 महिने राहिले. किती महिने? 27 महिने. तर पौर्णिमा आणि अमावस्या आली की त्या बाईचं पोट वाढायचं. पौर्णिमा आणि अमावस्या आली की बाईचं बाजारावर पण किती दिवस असते? 9 महिने. पण 9 महिने होऊन गेलं तरी पण ती बाई डिलिव्हरी प्रसूती काही होईना. त्यांना कोणीतरी सांगितलं की कापशी भागात बाळू धनगर नावाचा देवऋष आहे, त्याच्याकडे जावा. तो गेला की तुम्हाला पहिला शिव्या देतो. शिवा दिला तर सुद्धा तुम्ही थांबायचं तिथंच. मग यांचं कुटुंब भाऊ भाऊ दोघं गेली, बायकोला पण घेऊन गेली. बाळूमामा म्हणला ही काय केस माझ्याकडे यायची नाही, आणि यांना पहिल्या दिवशी आडवापणात घेतलंच नाही जवळ. दिवसभर शिव्या दिल्या, दुसऱ्या दिवशी परत शिव्या दिल्या. तिने जायचंच नाही असं ठरवलं. ठरवल्यानंतर बाळूमामाच्या लक्षात आलं की ह्या घराचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. बाळूमामा म्हणला जर तुमचं घर का माझी मेंढर लागणार असेल तर मी ही केस हातात घ्यायला तयार आहे. मग तिने घराकडे जाऊन 8 दिवसाची मुदत घेतली बाळूमामाकडनं, आणि 8 दिवसानंतर तिने सांगितले की आम्ही मेंढराची आणि शेतीची व्यवस्था करतो. आणि भाऊ भाऊ दोघं आणि बायका 1 ते 1.5 वर्ष तिने घरादारांना बाळूमामाची मेंढर टाकली. मेंढर टाकल्यानंतर कर्नाटकाच्या भागात अकोलमंगापूरला पकडी गेल्यानंतर मायेवा नाव नका मायावाशी दोन्ही घालत बसलेली. तिथं आपलं बाळूमामा जमिनीला एक काठी आणि अनोडीला एक काठी असं उभं राहिलं, आणि तिला म्हटलं मायेवा तुझं गरवार पण संपलं बघ, तो आता गावाकडे जा. मग त्या मायावाला गावाकडे पाठवलं. तेव्हा 27 महिने झालेले होते. 27 महिन्यानंतर बाई ती रेंदाळला गेली. घरात प्रसूती झाली, मुलगा झाला. त्या घराला पण बाळूमामाचा आशीर्वाद असावा म्हणून त्याचं नाव बाळू ठेवलं. तो बाळू पण इतका हुशार की बाळूमामाच्या वयात जर गायला लागला तर सगळे मंत्रमुग्ध होऊन राहायचे. मग त्याचं नाव बाळू ठेवलं. ते बाळू जास्त मोठा झाल्यावर बाळूमामाकडे घेऊन गेलं. बाळूमामा म्हणायचा आणि पोरग मी दिलेला आहे, त्याला मेंढराकडे ठेव. ती म्हणायची तेव्हा आमचं कुठं आहे? तुझंच आहे. राजेशा त्या पोराला बाहेर काढण्यासाठी काय काय करायला लागले माझं मला त्या देवालाच नाही. त्या पोराला आईच्या पोटातून बाहेर काढण्यासाठी सुदर्शन चक्राचा वापर करायला लागला. तेव्हा त्याचा कान थोडा कातरलाय. तर त्या बाळू पुजाऱ्याचा कान आम्ही बघितले, कान कातरलेला होता. मग आमच्या आजीचं आजूळ रेंदाळ. मग आमची आजी आणि आमचा आजोबा बापू धनगर रुपडीचा 1 नंबर वाढलं माणूस. खवा बायको आजारी पडल्यावर म्हटलं हिला मला ही बायकोच नको नाही तर हिला ठार मारतो. मग बापू धनगरचा थोरला भाऊ होता बिरू, त्याने मला पुत्र बायकोला मारून गावाकडे घालूया. मग रेंदाळला घालवलं. रेंदाळचा आई म्हणजे आमच्या वडिलांची आजी हिने काय केलं, त्यांच्याकडून आम्हाला शोधावा लागला. रेंदाळ म्हणलं की बाळू धनगर नावाचा देवऋषी कापशी भागात असतो. मग आमच्या आजीच्या आईनं आजीला लग्न झाल्यानंतर काकत घेतलं. म्हणजे किती तब्येत खालावली, म्हणजे शाश्वती डॉक्टरने सोडलेली की काय जगणार नाही. तिला उचलून घेतलं आणि कापशी भागात आम्ही थोडाच्या तिथे नेऊन बाळू धनगरचा बागा मेंढरपुरा तिथे सोडलं. सोडल्यानंतर बाळू मामाला नुसता शिव्याला दोन काढल्या, ही गांड माझ्या दारात नको, हिला घेऊन जा.